निमित्त मुलुंड मधील लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूल मधील छोटे वारकरी विठुरायाच्या दर्शनाला निघालेले आहेत आणि विठुरायाच्या दर्शनाला जाताना आपल्या सोबत ते डाळ आणि तांदूळ विठुरायाच्या चरणी त्यांनी वाहिलेले आहे। पालखी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हे छोटे जे वारकरी आहेत त्यांनी ते रिंगण सोहळा देखील केलेला आहे आणि या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांनी अतिशय सुंदर अशी वेशभूषा असेल, वारकऱ्यांचा जो आपला वारसा जपणारा जो वेशभूषा असेल ती देखील परिधान करून ते आलेले आहेत आणि हे छोटे वारकरी आता विठुरायाच्या दर्शनासाठी विठुरायाच्या नामघोषात ते तल्लीन झालेले आहेत आणि या विठुरायाकडे या चिमुकल्यांनी आता काय मागितलेलं आहे? विठुरायाला भेटलास? काय मागितलं विठुरायाकडे? विठुरायाकडे मागितलं जे अनाथ आश्रमाले पोरं असतील त्यांना चांगलं जेवण भेटू दे, आशीर्वाद भेटू दे विठुरायाचा आणि त्यांना चांगले वह्या, पुस्तकं, कपडे भेटू दे। खूपच छान बाळा, आणि विठुराया देईल, पण तुला तू काय मागितलंस विठुरायाकडे? मी माझं दर्शन मागितलं। मी पण पंढरपूरचा आहे, मी दर्शन मागितलं माझं। अरे बापरे, खूपच चांगले भाव होते तुझे। तू काय मागितलंस विठुराया? दर्शन 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 घेतलं। विठुराया काय बोलला का रे तुझ्याशी? मी विचारलं मला नका खूप अभ्यास द्या, अजून माझं डोकं पण चालून द्या। अरे बापरे, तर या चिमुकल्यांनी अतिशय निरागसपणे आपले भाव विठुरायाजवळ मांडलेले आहेत आणि विठुरायाजवळ त्यांनी अतिशय छोट्या अशा भावना या निरागसतेने मागितलेल्या आहेत। या शाळेच्या टीचर्स देखील आपल्या सोबत आहेत। मॅम, विठुरायाच्या दर्शनाला जाताना छोट्या वारकऱ्यांनी डाळ आणि तांदूळ सोबत घेतलेला आहे, तर हा संपूर्ण जो अन्नसाठा आहे हा तर नेमकं काय करणार आहात? आता उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्या अनुषंगाने अवघे गरजे पंढरपूर जाहला नामाचा गजर अशा आमच्या आज छोट्या वारकऱ्यांनी अखंड नाम गजर करून आणि त्यांच्याकडनं एक छोटी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आज आमच्या या लक्ष्मीबाई शाळेच्या प्रांगणात आम्ही धान्यवारी करतोय। तर या धान्यवारीचं प्रयोजन असं आहे की आपल्याकडे आदिवासी पाड्यांवर पावसाळ्यामध्ये बऱ्याच आदिवासी घरांमध्ये धान्य शिजत नाही, कारण त्यांना काहीही कष्ट करायला जमत नाही पावसाळ्याच्या मोसमात, आणि म्हणून आमच्या या चिमुकल्या वारकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या बांधवांकरता आज मूग डाळ आणि तांदूळाची रास विठुरायासमोर मांडली आहे आणि ही आम्ही आता आमच्या विद्यार्थी प्रतिनिधी आणि पालक प्रतिनिधींच्या समवेत गावामध्ये जाऊन आदिवासी पाड्यांवर याचं वाटप करणार आहोत आणि मुलांना आम्ही हा एक महत्वाचा संदेश देतोय की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। आणि आज विठू माऊलीकडे आम्ही एकच मागणं धरतोय की ज्या प्रकारे इथे धान्याची रास आहे तशी महाराष्ट्रातील सर्व बांधवांच्या घरामध्ये अन्न पुरवठा हा सदैव राहो आणि कुणालाही अन्नाचा तुटवडा पडू नये। तर आपण बघितलं की लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूल हा जो विठुरायाच्या दर्शनाचा जो सोहळा आहे सोहळा देखील घेण्यात आलेला आहे। चिमुकल्यांनी विठू नामाचा गजर देखील या ठिकाणी केलेला आहे। त्याचप्रमाणे विठ्ठल आणि रखुमाई यांची प्रतिकात्मक जे रूप आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। सुंदर अशी रुक्मिणी आणि सुंदर असे विठुराया आपल्याला पाहायला मिळाले। खूप सुंदर असा जो उपक्रम आहे तो लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूलने यावेळी राबवलेला आहे आणि या ठिकाणी जे डाळ आणि तांदूळ आहे आजूबाजूचे जे आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी हा दिला जाणार आहे आणि येथील विद्यार्थ्यांना कुणालाही अन्न कमी पडू नये आणि नेहमी दुसऱ्यांची मदत करावी असा संदेश या उपक्रमाद्वारे देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतापसह विद्यामृतार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।